नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तर. कबनूर ग्रामसभेतील आरक्षण बदलल्याचा आरोप. दलित महासंघाचे प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. इचलकरंजी कबनूर येथे ग्रामसभेत ठरलेल्या आरक्षणात निवडणूक अधिकाऱ्यांनी हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 12 जून 2026 रोजी झालेला ठराव रद्द करून पुरुष आरक्षणाऐवजी महिला आरक्षण करण्यात आल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या आरक्षण बदलामुळे इच्छुक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कबनूर ग्रामपंचायतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. 12 जून 2026 रोजी ग्रामसभेत झालेला ठराव रद्द करून पुरुष आरक्षणाऐवजी महिला आरक्षण टाकण्यात आल्याचा आरोप दलित महासंघाने केला आहे. पंचायत समितीचे निवडणूक अधिकारी श्री RN रामांना आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री SN बडे यांनी संगनमताने हा बदल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकारामुळे आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचे दलित महासंघाचे म्हणणे आहे. या निषेधार्थ दलित महासंघाचे कार्याध्यक्ष हुसेन मुजावर यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुजामिल मुजावर, कबीर हजारे, आयुब मुजावर, शहेनशाह मुजावर, जमीर जमादार, दादू भोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या आरक्षण बदलाची चौकशी करून संबंधित ठराव पूर्ववत करावा आणि इच्छुक उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. इचलकरंजी प्रतिनिधी मोहसिन जकाते. दिनांक 12/6/2026 रोजी कबनूरमध्ये 2026 इलेक्शन संदर्भात आरक्षणची सभा बोलवण्यात आली होती. सदर सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून तालुका विस्तार अधिकारी रामांना साहेब व ग्रामसेवक परडे साहेब यांची नेमणूक केली होती. सदरच्या गावसभेमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 जनरल व 1 OBC पुरुष असे आरक्षण सर्वानुमते जाहीर झाले. त्यावेळी कुणाची हरकत नव्हती. थेट असा उल्लेख असताना काही लोकांनी राजकीय आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने ठरल्या आरक्षणामध्ये फेरफार केलेली आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यावर हातीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व जसे आरक्षण ठरले होते ते आरक्षण तसेच ठेवावे अशी आमची आग्रही मागणी आहे. दलित महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे प्रांत अधिकारी इचलकरंजी येथे लाक्षणिक उपोषण केलेलं आहोत. त्या सदरच्या विषयामध्ये आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही येत्याला आगामी पुढील या आंदोलनाची दिशा तीव्र होईल व याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी एवढंच मी सांगू इच्छितो. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण मध्ये फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. आरक्षण मध्ये फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र, जय भीम. कबनूरमध्ये 12/6/2026 रोजी जी आरक्षण सोडतबाबतची मीटिंग झाली, सभा झाली. त्या सभेला सर्वानुमते हे आरक्षण फायनल करण्यात आलं होतं. 5 नंबर वार्डापुरतं OBC पुरुष व 2 जनरल हे आरक्षण थेट होतं. हे आरक्षण निवडणूक आयोगाकडून आलेलं होतं आणि हे गावसभेत पूर्णपणे सर्वानुमते ते करण्यात आलं होतं. तरीही काही लोकांनी आपल्या स्वार्थापोटी, आपल्या राजकीय हेतूपोटी या आरक्षणात फेरबदल करून 5 नंबरमध्ये असणारे आमच्या मुस्लिम समाजाचं मतदान आणि किंवा OBC समाजाचं मतदान हे बऱ्यापैकी आहे. त्या हिशोबानंच ते थेट आरक्षण पडलं होतं आणि ह्यांनी राजकीय आपल्या हेतूपोटी ते आरक्षण जाणून बुजून बदलून घेतलंय आणि हे बदललेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही आहे. आणि आम्ही दलित महासंघाच्या वतीने आज जे आंदोलन करण्यात आलंय याला समस्त मुस्लिम समाज कबनूरचे अध्यक्ष असल्यामुळं मी आमच्या समस्त कबनूर समाजाचा पूर्ण पाठिंबा ह्या आम्ही आंदोलनात देत आहे. आणि आरक्षण ते जशाच तसे पूर्ण पहिला होतं तसं जर नाही केलं तर हे आंदोलन आम्ही परत पूर्ण तीव्रतेने पुढे जाण्याचा आम्ही इशारा देत आहे. आणि मोठ्या संख्येने आमचा समाज या आंदोलनाला उपस्थित राहून आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहे.